साथियों, आप सभी का बापू की आवाज़ न्यूज नेटवर्क में स्वागत है। साथियों, मैं आज आपको खबर दिखाने जा रहा हूँ। वह खबर शिक्षा विभाग से संबंधित है। साथियों, मैं बता दूँ कि जो शिक्षक होते हैं, माना जाता है कि वो स्टूडेंट का फ्यूचर ब्राइट करते हैं। लेकिन साथियों, मैं आपको बता दूँ कि गोरेगांव तहसील में शिक्षक ही भक्षक बने हैं। साथियों, यह मामला है गोरेगांव तहसील के भड़ंगायो कम्बर गांव का। मैं आपको बता दूं साथियों कि 22 शिक्षकों ने 42 लाख रुपए उठाए हैं, जो कि सरकार के तिजोरी को लूटने का काम, सरकार के तिजोरी को चूना लगाने का काम किए है। साथियों, हमने इस विषय में जो शिक्षण व आरोग्य विभाग के सभापति है सुरेश जी हरसे, इनकी प्रतिक्रिया लिए। आइए उनका क्या कहना है हम देखते हैं। काय सांगाल, जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आणि आपल्याला दिसूनही येतो की जे जिल्हा परिषद शाळा आहेत तिथली पटसंख्या खूप कमी होत आहे, यावर आपली काय उपाययोजना? जिल्हा परिषद पटसंख्येच्या बद्दल आपण प्रश्न केला, रास्त आहे। परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये मागच्या काळामध्ये ज्या कोर्ट प्रकरणामुळे भरती प्रक्रिया, पवित्र पोर्टर असो किंवा काही असो, यामुळे राज्य शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली। परंतु कोर्ट प्रकरणामुळे कित्येक भरती प्रक्रिया रडकल्या आणि शिक्षक वेळेवर आले नाही। त्यामुळे काही थोडंफार रोष होता आणि त्यामुळे थोडासा ॲडमिशनचा शिक्षकाच्या अभावी होता। परंतु आपण मागच्या कालखंडापासून जिल्हा परिषदेने जिल्हा निधी अंतर्गत 15वा वित्त आयोग अंतर्गत काही कौशल्य विकास योजनेचे असे शिक्षक 629 शिक्षक जिल्ह्यामध्ये प्राथमिकला जरी कमी असले, परंतु आपण 629 शिक्षकाच्या विरुद्ध आपण जिल्हा परिषदेमधून कसे शिक्षक देणार, याकरिता 300 शिक्षक जिल्हा निधीमधून स्वयंसेवक घेणार। हा एक आपण जिल्हा परिषदेने अध्यक्ष महोदय यांच्या मार्गदर्शनामध्ये, सर्व सन्माननीय सदस्य महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये 300 शिक्षक जिल्हा निधीमधून घेणार। एक झालं। दुसरं, कौशल्य विकासमधून 165 शिक्षक घेणार। हे झाले आपले 465 आणि आपण 141 पवित्र पोर्टरनी आपल्याला शिक्षक प्राप्त झाले जिल्ह्याला। म्हणजे आपल्याला अंदाजे 600 शिक्षकाच्या जवळपास आपली संख्या शिक्षकाची झाली। 629 कमी आहेत। म्हणजे आपण जरी सरासरी काढली तर आपल्यापाशी 1 जूनला आपण जिल्हा निधी अंतर्गत घेणारे स्वयंसेवक, कौशल्य विकासचे स्वयंसेवक असे 450 स्वयंसेवकाचा आणि प्रशिक्षणार्थीचा आपण ऑर्डर करणार आहोत। या जिल्ह्याच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगली सेवा कशी देता येईल, चांगलं शिक्षण देता येईल, गरिबांच्या मुलांना कसं शिक्षण देता येईल आणि एक चांगलं व्याप कसा वाढेल जिल्हा परिषद शाळेचा आणि उच्च दर्जाचं कसं शिक्षण देता येईल, याकरिता आपण 1 जूनपासून सर्व जिल्ह्यामध्ये शिक्षकाची पूर्तता करू। त्याचप्रमाणे आपण शाळा टिकली पाहिजे, याकरिता पटसंख्या पण टिकली पाहिजे, म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत आणि तिथली शाळा उत्सुक असल्यास आम्ही त्याला जिल्हा परिषद अंतर्गत कॅन्वेट सुरू करण्याकरिता त्यांना आपण मंजुरी देत आहोत आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवतील। आपण जिल्हा परिषद चालवणार नाही, त्यांच्यामधून ते करणार, जेणेकरून तो पहिल्या कॅन्वेटपासून तो मुलगा आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिकलं पाहिजे आणि जिल्हा परिषदमध्ये आलं पाहिजे। उलट आता शासनाने, महाराष्ट्र शासनाने एक जिल्हा परिषद हायस्कूलांना एवढं मोठं प्रयोगशाळेमध्ये कॅम्प्युटर, सर्व टेक्निकल यंत्र सर्व दिले। त्याच्या माध्यमातून मॉडेल शाळा झाल्या। हे आपलं का म्हणतात त्याला, आत्ता जिल्हा वार्षिक योजनेमधून आपण पण त्याच्यामध्ये मॉडेल शाळा केला। म्हणजे प्रत्येक स्तरावर जिल्हा परिषद शाळा कुठेही मागे राहणार नाही आणि येत्या या 2 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य सरकारच्या मदतीनं सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगली व्यवस्था होईल। शिक्षकाची व्यवस्था 1 जूनपासून आपल्या जिल्ह्यामध्ये भासणार नाही। उरला हायस्कूलचा प्रश्न। हायस्कूलसाठी जिल्हा निधीमधून 119 शिक्षक मागच्या वर्षी घेतलं घड्याळ तासिकेवर, यंदाही आम्ही 119 शिक्षकाच्या वर घड्याळ तासिकेवर घेणार। हायस्कूलमध्ये पण शिक्षकाचा प्रॉब्लेम राहणार
नाही आणि मोठ्या संख्येने राज्य सरकारच्या माध्यमातून 4ही आमदाराच्या माध्यमातून आपण शिक्षण विभागाला नवीन स्ट्रक्चर कसा करता येईल, वर्गखोल्या कसा देता येईल याकरिता आपण 4ही आमदाराला आपण प्रामाणिकपणे सांगितलं का आपण जिल्ह्याला रोड रस्त्यापेक्षा पहिल्यांदा शिक्षण व आरोग्याला निधी मागून द्या आणि ते प्रयत्न करत आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावेल याचा आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. साहेब एक प्रश्न होता. सकाळ न्यूजपेपरवर बातमी आलेली आहे की सरकारी तिजोरीला चुना, मुख्यालयीन न राहता 22 शिक्षकांनी उचलले 42 लाख रुपये. म्हणजे मुख्यालयीन न राहता ते इतर बाकी ठिकाणी राहतात आणि खोटे प्रमाणपत्र दाखवून त्यांनी 42 लाख रुपये उचलले अशी न्यूज सकाळ. कसं असते आता न्यूज आपली काय प्रतिक्रिया? मी बोलतो त्याच्याबद्दल. न्यूज तर येत राहतो, त्यांना कळलं असेल. सरते शेवटी शासनाने याच्यामध्ये मला थोडंसं एकदम स्पष्ट बोलणं कठीण जाईल, परंतु प्रथम 2020च्या शासन निर्णयाप्रमाणे शासनाने 2020च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभेचं शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामशो यांना गावी राहावं, मुख्यालयी राहावं याकरिता ग्रामसभेचा ठराव म्हणजे हा मुख्यालयी राहतो असा ठराव घ्यायचा आहे आणि तो ठराव द्यायचा आहे. म्हणून मला असा कदाचित होऊ शकतो काही शिक्षक संबंध खातीर एखादं खोटं प्रमाणपत्र घेऊन काढू शकतात, परंतु असं असेल तर वास्तविकता आपण बघून याचे कोण शिक्षक आहेत 20 शिक्षक त्याची आपण शिक्षण अधिकाऱ्याला 22 शिक्षकांना त्या 22 शिक्षकांना आपण कारवाई करायला लावू आणि त्यांच्यावर वसुलीची कारवाई करू आणि जिल्ह्यामध्ये मुख्यालयी राहिलं पाहिजे याचा आपला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण भरपूर प्रयत्न करू.